श्री स्वामी समर्थ. भास्कर शास्त्री, शंकर भट्ट व धर्मगुप्त यांचे अनुभव. शंकर भट्ट प्रवास करीत निघाले. त्यांच्याजवळ श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुका होत्या. जीवात्माच परमात्मा आहे हे ते अनुभवत होते. संपूर्ण शरीरात श्रीपाद प्रभूंचे चैतन्य आहे हा अनुभव येत होता. त्रिपुरांतकेश्वराच्या भास्कर शास्त्रीकडे शंकर भट्ट अतिथी म्हणून राहिले व प्रभू पादुका त्यांच्या पूजा मंदिरात ठेवल्या. त्या पादिकांतून दिव्य अशा आवाजात श्रीपाद प्रभू म्हणाले, या पादुकांची पूजा भास्कर शास्त्री करीत. त्यांच्या मंत्रोपासनेच्या बलाने काही वर्षानंतरच सुवर्ण रूपात या पादुका परावर्तित होतील. या पादुकांची 18,000 महासिद्ध पुरुष स्वर्ण विमानातून जाऊन माझ्या जन्मस्थानी पिटिकापुरम गावी सन्मंत्र पूजा अर्चना करून जमिनीच्या 300 फूट खाली प्रतिष्ठापना करतील. त्या ठिकाणीच पिटिकापुरम स्थापन होईल. माझ्या महासंस्थानात पादुकांच्या दर्शनासाठी भक्तगणांची मुंग्यासारखी रांग लागेल. आमच्या अंगावर रोमांच येऊन नेत्रातून अश्रुपात होऊ लागला. श्री भास्कर शास्त्री राजराजेश्वरी देवीचे परमश्रेष्ठ भक्त होते. ते म्हणाले, राजराजेश्वरी देवीचा अनुग्रह झाल्यावर शक्ती व विवेक एकच व्यक्तीत नांदतात. अत्यंत अद्भुत दिव्य ज्ञान, शाश्वत दिव्य मातृशक्ती मिळाल्यास तिचा अनुग्रह आवश्यक आहे. साधना बलाने जे भक्त तिचे दर्शन घेऊ इच्छितात त्यांना ती अंतरंगात स्वीकारते. अज्ञान मार्गाने जाणाऱ्या भक्तांचे पालनपोषण करून त्यांना अपराधाबद्दल क्षमा करते. तिचा अनुग्रह प्राप्त झाल्यास आपणास सत्यज्ञान बोध होतो. श्री स्वामी समर्थ. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.